जरांगेंच्या यात्रेचा बुधवारी 5वा दिवस लोणावळ्यामध्ये त्यांचा मुक्काम असेल तर 2 दिवसांमध्ये जरांगे मुंबईमध्ये धडकणार आहेत। जरांगे पाटलांच्या यात्रेचा 5वा दिवस लोणावळ्यामध्ये जरांगेंचा मुक्काम तर पुढच्या 2 दिवसांमध्ये जरांगे मुंबईमध्ये धडकणार आहेत। मनोज जरांगे यांच्या यात्रेचा बुधवारी 5वा दिवस आहे। लोणावळ्यामध्ये जरांगे पाटलांच्या यात्रेचा मुक्काम असेल। तर याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। काही वेळातच मनोज जरांगे यांचा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी येरवडा चौकात दाखल होणार आहे आणि येरवडा चौकातील सकल मराठा समाजाच्या वतीने ही सगळी मनोज जरांगेंच्या स्वागताची तयारी केलेली आपण पाहू शकतो। थोड्याच वेळात मनोज जरांगे या ठिकाणी दाखल होतील आणि डीजे असतील किंवा मोठी तयारी या ठिकाणी येरवडा चौकातील लोकांनी मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी केलेली आहे। आणि त्यानंतरची महत्त्वाची बातमी अशी आहे की मनोज जरांगेंनी पुणे शहरातील जो रस्ता आहे जहांगीर हॉस्पिटलच्या बाजूने जो रस्ता जातो त्या रस्त्यावरून मोर्चा काढू नये, कारण तो सगळा जो भाग आहे तो मेडिकलचा भाग आहे, म्हणजेच त्या ठिकाणी दवाखाने असल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा ॲम्ब्युलन्सला येण्या जाण्यास अडचण होऊ शकते। त्यासाठी पोलिसांनी मनोज जरांगे यांना विनंती केली होती आणि या विनंती केल्यानंतर मनोज जरांगेंनी ती विनंती मान्य करत सादलबाबा चौक, संगमवाडी, संचिती हॉस्पिटल, शिवाजीनगर विद्यापीठ चौकातून हा मनोज जरांगेंचा मोर्चा आता औंधकडे जाणार आहे आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडला जात हा मोर्चा जो आहे तो रात्री उशिरा लोणावळा येथे दाखल होईल। परंतु पुण्यात आता येरवडा चौकात मनोज जरांगे पाटील येत आहेत आणि मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।